प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पाटलाचा खून मकरंदच्या हातून झालेला असतो. त्यामुळे मकरंद प्रचंड घाबरतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की आता काय जानकीसाठी आपल्या समोर जे काही येणार त्यांचा आपण प्रत्येकाचा खून करायचा का? हे खूप महागात जाईल आता. आणि पोलीस आत्तापर्यंत इथे पोचले असतील. तेव्हा त्याची बहीण त्याला शांत करते आणि समजावते आपण यात अडकणार नाही, उलट आपण या गोष्टीचा फायदाच करून घ्यायचा आहे. तेव्हा मकरंद म्हणतो तू काय बोलतोय, तुला तरी कळतं आहे का? त्यानंतर मात्र आता ती दादा तू शांत हो असं म्हणते आणि पुढचा प्लॅन समजावून सांगते. आपण यामध्ये ऋषिकेशला अडकवू असं ती म्हणते. तू मात्र ऐश्वर्याला फोन कर आणि मी सांगते तसं तिच्याशी बोल. तेवढ्यात आता मकरंद ऐश्वर्याला फोन करतो, परंतु ऐश्वर्या मात्र आता चिडते कारण मकरंदने तिचा अपमान केलेला असतो. तेव्हा मात्र ती म्हणते तू जर मला सॉरी म्हणण्यासाठी फोन केला असेल तर मला काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही, कारण तू या ऐश्वर्याचा इगो दुखावलेला आहे आणि ऐश्वर्या ते कधीच विसरणार नाही. तेव्हा मात्र आता मकरंद तिला सांगतो की मी तुझी माफी मागतो, परंतु आता तुझ्यासाठी एक न्यूज आहे. तेव्हा ऐश्वर्या विचारते कसली न्यूज? आणि ऐश्वर्याला आता न्यूज म्हणजे ऋषिकेशची न्यूज आहे असं इकडे मकरंद सांगतो. आणि आता बहीण जसं सांगते तसंच मात्र मकरंद ऐश्वर्याला प्लॅन सांगतो आणि ऐश्वर्या मात्र आता मकरंदला मदत करणार का, हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशवर मात्र पाटीलला मारण्याचा आरोप असतो आणि आता सगळे गावकरी मात्र आता ऋषिकेशला जाब विचारायला तिथे पोहोचतात. तर दुसरीकडे मात्र आता इकडे मकरंदची बहीण त्याला समजावते ती जानकी काचाला हिरा समजत आहे, परंतु तू अजिबात टेन्शन घेऊ नको, ती नक्की तुझ्याकडे येईल असं म्हणून त्याची समजूत काढत असते. तर दुसरीकडे मात्र ऋषिकेशवर सगळे गावकरी आरोप करत असतात. तेव्हा मात्र एक व्यक्ती म्हणतो तुला कळत नाही का, मोठ्या बापाचा आहे म्हणून तू काही करणार का? तर तेव्हा ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो आता जर एक शब्द अजून बोललास तर मी तुझा जीव घेईल. तर तो म्हणतो असाच न जसा या पाटलाचा घेतला. इकडे जानकी प्रचंड घाबरते आणि ऋषिकेशवर मात्र खुनाचा आरोप लागलेला असतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.